संदेश आला आहे, काहीतरी गिफ्ट बोलला होता. काय घेऊन आलाय काय माहिती. काय करतोस? काय नाही, बोर्ड आणलाय वडाजवळ. वडाजवळ आपल्या वडाजवळ इथे वरती दांड्यात. दांड्यात भोईट मासा. चल काढू, चल बघू, चल लवकर. आईला कुठनं सरप्राईज घेऊन आलाय काय माहिती. आज आलाय आपल्याकडे मित्रांनो बोईट मासा. बघूया. फायनली हा बघा, हा आलाय आजचा चालत आपल्या घरी बोईट. बघा किती मोठा आहे. तुम्हाला वजन करून दाखवतो, बघूया किती किलोचा आहे. आपण पिशवीत टाकू परत. चल काटा आहे हा, सेट केला आहे 0-0 वरती. ओके, तर पिशवीत टाकतो मला मीठ. 825 ग्रॅम. ओके, नॉट बॅड, चांगली साईज आहे. या बोईट माशाला शास्त्रीय भाषेत ग्रे मुलेट म्हणतात. कोकणात हा एकदम असा प्रसिद्ध मासा आहे. याचा मांस पण अगदी मऊ पांढरा आणि असा जरा गोडसर असतो. आपण आता पहिला याला साफ करून घेऊ. मोठे मासे ना कापायची मजा काहीतरी वेगळीच असते. बोईट मासे आहेत ना, छोटे पण खायला मजा येतात आणि मोठे पण खायला मजा येतात. प्रत्येकाची चॉईस असते. काही लोकांना छोटे बोईट मासे आवडतात, जरा मीडियम साईज. तर काही लोकांना मोठे आवडतात आणि मला मोठे आवडतात. बोईट मासा समुद्राच्या पाण्यात म्हणजे खाऱ्या पाण्यात आणि निमखाऱ्या पाण्यात आढळतो आणि गोड्या पाण्यात नदीच्या मुखाशी सहजरित्या तो वावरू शकतो. हा मासा म्हणजे असं शरीराने लांबट आणि दोन्ही टोकांना निमुळत्या चंदेरी राखाडी कलरचा आहे. आणि हे मासे साधारण 30 ते 50 सेंटीमीटर लांबीचे असतात. ह्या माशाचा ना एक विशिष्ट स्वभाव आहे. हा मासा समुद्राच्या किंवा खाडीच्या पाण्यात ना वेगाने उड्या मारतो आणि असे उड्या मारले दिसले ना का लगेच समजतं की इथे बोईट मासा आहे. त्याला काही ठिकाणी जम्पिंग मुलेट असंही म्हणतात. म्हणजे त्याच्या त्या हॅबिटवर त्याला ते नाव पडलेलं आहे. हा बोईट बघा किती फ्रेश आहे. हा लाल कलरचा रक्त दिसतं बघा तुम्हाला त्याच्या स्किनवर. डोकं कापूया. फ्रेश बोईट. हा मासा आहे ना पचायला एकदम हलका आहे. सुरमई पापलेटच्या तुलनेत ना हा मासा एकदम हलका आहे आणि शरीरासाठी पौष्टिक मानला जातो. आणि एकदम हाय प्रोटीन असतं ह्या माशामध्ये, जे म्हणजे आपल्या हाडांसाठी ना खूप चांगले असतात. आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड याच्यामध्ये असल्यामुळे ना आपला हार्ट, आपलं काय म्हणतात ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे योग्य राखण्यासाठी जाम मदत होते. म्हणजे असं त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असं विटॅमिन B3 पण याच्यामध्ये आहे. आणि ते कसं आहे की हे सगळं असल्यामुळे ना बोईट माशाला ना एक विशेष महत्त्व आहे कोकणामध्ये आणि खूप आवडीने खाल्ला जातो. म्हणजे मुंबईत वगैरे साधारण जास्त दिसत नाही हा मासा, पण कोकणात असं आता रायगडमध्ये आमच्या अलिबाग ह्या पट्ट्यामध्ये ना फार म्हणजे ह्या माशाला खूप डिमांड. जाड आहे ना, त्याच्यामुळे मी ते कैचीने कापतोय ना, तर फाटायचे चान्सेस असतात. मागच्या वेळेला फार असतात थोडंसं.
रश्श्यासाठी माशाचं डोकं आणि फ्रायसाठी माशाचा उरलेला भाग हा आता रेडी झालेला आहे. पटकन आता ह्याला मी मॅरिनेट केलेला मसाला लावून घेतो. मसाला दोन्ही साईडला एकदम असा चोळून लावायचा, जेणेकरून मच्छीमध्ये तो मुरला पाहिजे आणि त्याची चव शिजवल्यावरती माशात पण उतरली पाहिजे. करी प्रिपरेशनला सुरुवात. सगळ्यात आधी एक ओला नारळ पाणी घेतो पिऊन. 3 हिरव्या, 2 लाल मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, कांदा, खोबरं, धने, आलं सगळं आता एकत्र मिक्सरच्या भांड्यात टाकूया. सगळ्यात आधी पाणी टाकून लाल मिरची टाकूया. लाल मिरची याच्यासाठी आधी टाकले कारण की ती उमलेल चांगली आणि मग नंतर तिची जी पेस्ट होते ना ती चांगली होते म्हणून. सगळे हे मसाले याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यानंतर आपला तिखट मसाला आणि इतर जे मसाले रेग्युलर आपण यूज करतो मच्छी करीसाठी ते सगळे आपण आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करतो, इवन मीठसुद्धा. तेल नंतर ही आपली पेस्ट झाली सगळ्या मसाल्याची. एकदम थिन पेस्ट केलेली आहे, थोडीशी जाड ठेवलेली आहे. आणि ही आता तेल गरम झाल्यावर सुटला ना तोंडाला पाणी. आता ही पेस्ट चांगली परतून घ्यायची. प्लस मिक्सरचं भांडं आहे ते धुवून घेऊ आणि त्याच्यातलं पण जे पाणी आहे ना ते पण याच्यामध्ये पुन्हा ॲड करून ठेवू आणि एका हाय फ्लेमवरती ही पेस्ट पूर्ण चांगल्या पद्धतीने कुक करून घेऊ. पेस्ट आता चांगल्या पद्धतीने परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मच्छीचं जे हेड आहे, डोकूल आहे, त्याचे जे पार्ट्स आहेत ते सगळे आपण ॲड करून ह्याच्यामध्ये पूर्ण आता मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाल्यावरती त्याच्यात थोडा ॲडिशनल पाणी, वेगळा कलर आहे ना, पूर्ण लाल ना पूर्ण फिकट, हा एकदम असा गोल्डन कलर आला बघा. गोल्डन बॉईटची गोल्डन करी ऑलमोस्ट आता रेडी झाली आपली. गॅस बंद करायच्या अगदी 2-4 मिनिटं आधी चिंच टाकून घेतोय. सो दॅट्स फायनल टच. ग्रेव्ही इज रेडी. रस्सा जसा झाला तसा लगेच मॅरिनेट केलेले पीस आपण ह्या मिश्रणात मिक्स करून घेतो. हे मिश्रण म्हणजे बारीक रवा, तांदळाचं पीठ, मसाला, मीठ चं मिक्स मिश्रण आहे. आणि ह्याच्यामुळे फिश जे आहे आपले जे ह्याच्या पीसेस आहेत हे एकदम असे कुरकुरीत होतील आणि खायला एक वेगळी चव लागते, क्रंची लागतात. तुम्ही विदाऊट हे मिश्रण नुसते मसाल्यात लावलेलं सुद्धा फ्राय करू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर आहे. आमच्याकडे कोकणात सहसा असं प्रेफर केलं जातं. अशा पद्धतीने फिश केली का ती थोडी चांगली वाईब देते आम्हाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचा चॉईस निवडू शकता. चला आता पटापट एक एक तवा गरम झाला आहे, एक एक तेलामध्ये सोडूया. मित्रांनो, अख्खा बॉईट टाकलाय एकदाच. आपला तवा मोठा आहे ना, काम पण लगेच मोठा मोठा होता. एक साईड झाली, दुसरी साईड पण ती पटापट पटापट वाफाने भूक लागल्या मित्रांनो. आणि बोईट मासा आहे ना, माझ्या आवडत्या मच्छीपैकी एक आहे. बोईट माशाची चव जरा वेगळीच असते आणि खायला पण मजा येते.
मच्छी फ्राय करून तयार झाले, साईडला लावले, म्हणजे जो एक्सेस ऑइल आहे तो मध्ये येईल. मित्रांनो, व्हाईट मासा टेस्ट करतो. हो 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 हो, चव बघा, मसाला बघा कसा मुरला. ही लेअर आहे ना, ही लेअर अशी चमकली ना, म्हणजे ह्याला तेल मसाला वगैरे सगळं लागलं आहे. आणि हा कलर आहे ना लाल, हा इम्पॉर्टंट आहे. आणि हे थोडंसं ना पूर्ण शिजण्यासाठी थोडंसं डाग केलं आपण ते. चला या मग बोईट खायला.